नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा आपण एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. आत्ता जी आपण 22 जुलै 2024 रोजी जी सिडको बामणडोंगरी दुकानांची किंवा शॉपची जी निलाव पद्धती होती ती संपलेली आहे आणि त्यांचे जे विजेते आहेत ते निश्चितपणाने आपल्या स्वतःच्या हक्काच्या किंवा आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी स्वतःच्या दुकानामध्ये आता ते प्रवेश करणार आहेत. तर त्यांना ज्या पद्धतीने आपण गेल्या 6 वर्षापासून सिडको, म्हाडा, PMRD तसेच प्रायव्हेट बिल्डरच्या वेगवेगळ्या गृह प्रकल्पाच्या बद्दल माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतानाच फक्त आपण चॅनलवर इतर चॅनलप्रमाणे माहिती देत नाही, तर त्यांना आपण गृहनिर्माण जी सरकारी योजना असतात त्यांचे फॉर्म भरण्यापासून घराच्या आर्थिक तजवीज किंवा गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण मदत करत असतो आणि असे आपण हजारो विजेत्यांना आजपर्यंत मदत करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आजचे हे जे आपले सिडको बामणडोंगरी स्टेशन जवळील जे दुकानांचे विजेते आहेत यांना सुद्धा आपण निश्चितपणाने मदत करणार आहोत. यामध्ये जर आपण पाहिलं तर याचे जे दर आपल्याला अपेक्षित होते ते सिडकोने साधारणपणे 40 लाख ठेवले जरी असतील तर निलाव पद्धतीने हे दर जे आपल्याला अपेक्षेप्रमाणे जास्त वाढले होते. परंतु हे प्राईम लोकेशन असल्यामुळे निश्चितपणाने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे तसेच अटल सेतूच्या जवळ असल्यामुळे आणि त्याचबरोबर स्टेशनच्या अगदी फ्रंटला किंवा समोर असल्यामुळे निश्चितपणाने आपल्याला हे दुकानं जे आहेत ज्या दरामध्ये आपल्याला भेटत आहेत हे निश्चितपणाने आपल्याला फायदेशीर राहणार आहे. आता यानंतर आपण जी मदत करणार आहोत सिडकोला या पुढे जे दुकानाच्या ताब्यापर्यंत आत्ताचे या लॉटरी किंवा आपल्याला निलाव पद्धतीने आपण विजय झाल्यानंतर काय प्रोसिजर असणार आहे या सर्वाचं मार्गदर्शन किंवा मदत आपण करणार आहोत. ते करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपले सर्वसामान्य जे व्यवसाय करणारे आहेत त्यांना जो येतो तो होता आर्थिक. जर आपण नॅशनलाइज किंवा इतर बँकेमध्ये आपण विचार केला तर जे ह्याला कमर्शियल शॉप लोन किंवा जे म्हटलं जातं किंवा व्यावसायिक कर्ज म्हटलं जातं तर ते व्यावसायिक कर्ज साधारणपणे 50% मंजूर करण्यात येतं. तर त्यामुळे मग बाकीची आर्थिक तरतूद करायला आपल्या सर्वसामान्यांना कठीण जातं. तर यासाठी सुद्धा आपण पर्यायी मार्ग काढलेला आहे. ज्या पद्धतीने आपण EWS कॅटेगरीचे जे विजेते असतात त्यांना 1 BHK घेणारे त्यांना आपण 100% गृहकर्ज करून देण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच पद्धतीने ह्या दुकान ज्यांनी विजयी आहेत दुकान घेतल्यामुळे आणि त्यांना 50% कर्ज मंजूर करण्यापेक्षा आपल्याला त्याच्यामध्ये 70 ते 80% कर्ज मंजूर करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. म्हणजे आज आपण ज्यांचं हे दुकान भेटलेलं आहे फक्त आर्थिक गोष्टींमुळे त्यांना अडचणीत येऊ नये याच्यासाठी त्यांनी जर त्यांचे इन्कम डॉक्युमेंट घेऊन जर माझ्याकडे आलात तर निश्चितपणाने आपण काय करणार आहोत, आपण त्यांना 70 ते 80% ज्या आपण शॉपचे ज्या कॉस्ट किंवा किंमत असणार आहे त्याच्यावरती करून देण्यासाठी मदत करणार आहोत. आणि यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलच्या जे माझं ॲड्रेस आहे यावरती जर तुमचे इन्कम डॉक्युमेंट्स किंवा पगाराच्या स्लिप 6 महिन्याच्या किंवा फॉर्म 16 किंवा ITR जे आहे 3 वर्षाचं किंवा बँक स्टेटमेंट 1 वर्षाचं हे जर घेऊन आलात आधार कार्ड पॅन कार्डसह तर निश्चितपणाने आपण तुम्हाला याबद्दल मदत करणार आहोत. आणि ह्या सर्व सिडको बामणडोंगरी शॉप्स किंवा दुकानांच्या विजेत्यांचं अभिनंदन करतो या चॅनलच्या माध्यमातून. आणि आपण निश्चितपणाने आपल्याला काही अडचणी असतील तर आपण माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन असलेल्या ॲड्रेसवर माझ्या टायमिंगमध्ये आलात तर आपण निश्चितपणाने मदत करणार आहोत. याचबरोबर जे सगळ्याच TV चॅनलवरती आपल्याला बातमी जी आलेली 15 ऑगस्टला लॉटरी डिक्लेअर होण्याची सिडकोच्या वेगवेगळ्या नोट्सवरती शक्यता आहे तर त्यामध्ये जरी आपल्याला घर घ्यायचं असेल आणि आपल्याला फॉर्म भरण्यापासून ते इतर सर्व गोष्टींची जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण निश्चितपणाने आपल्या क्लिनिकला आलात तर मदत करणार आहोत. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ आपल्याला माहितीचे आपल्याला हवे असतील तर भविष्यामध्ये आपल्या डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक व कमेंट करा आणि निश्चितपणाने आपण आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करणार आहोत. ज्या पद्धतीने एक मी डॉक्टर असताना सुद्धा गेल्या 6 वर्षापासून आपण सर्वसामान्य एक असं व्यासपीठ तयार केलं आहे की आपण घर घ्या असो किंवा दुकान असो किंवा इतर आपल्या 2 BHK फ्लॅटचं स्वप्न असो ते साकार करण्यासाठी फॉर्म भरण्यापासून ते आपण घराच्या ताब्यापर्यंत आपण मदत करत आहोत आणि करत असं एक व्यासपीठ तयार केलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटणार आहे. आपण याची सुरुवात करत असताना जेव्हा आपल्याला सुरुवातीला बऱ्याचदा प्रश्न हा विचारला जातो की डॉक्टर असताना या क्षेत्रामध्ये कसे, तर आपल्याला 1700 सिडको लॉटरी विजेत्यांचे 2018 लॉटरीमधील
त्यांची घरं रद्द करण्यात आली होती आणि त्यावेळेस आपण त्यांना घरं रद्द झाल्यानंतर त्यांना मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि त्यानंतर त्यांचा जो ज्वलंत प्रश्न जो म्हणजे फक्त आपण चॅनलच्या माध्यमातून किंवा फक्त चर्चा करून नाही तर त्यांना त्यांचं घर मिळवण्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा करून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि तेव्हापासूनच आपण ह्या क्षेत्राकडे वळालो आहोत आणि या क्षेत्रामध्ये आपण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं घर व्हावं या अपेक्षेने आणि ध्येयाने आज आपण लढत आहोत आणि निश्चितपणाने आपण ज्या पद्धतीने बामणडोंगरी सिडको विजेत्यांचे 8,000 विजेत्यांचे आपण 6.5 लाख रुपये प्रत्येकी फ्लॅटचे दर कमी करण्यामध्ये यशस्वी झालो किंवा तळोजा सेक्टर 34-36 मधील विजेत्यांचे अदर चार्जेस किंवा मेंटेनन्स 2 वर्षाचा आपण माफ करण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच पद्धतीने किंवा त्यांचे 70-80 हजार वाचवण्याची आपण त्या कमी 70-80 हजार दर जे आहे त्यांचे किंवा अदर चार्जेस माफ करून घेण्यामध्ये यशस्वी झालो. अशाच पद्धतीने या पुढील सर्व सिडको विजेते, म्हाडा विजेते किंवा PMRDA किंवा इतर जे सरकारी योजना याच्यामध्ये आपण मदत करणार आहोत. धन्यवाद.